माझ्या मते 2021 पासून उद्यमी बरोबर आहे ना? येस, 2021 पासून. तर बेसिकली आपण हा एक शो म्हण किंवा इंटरव्ह्यू म्हण प्लॅन करतोय. ओके. याचं कारण एकच आहे की तुझ्यासारखे असे अनेक लोक आहेत की ज्यांनी ट्रेनिंग घेतलंय किंवा एक्सपोर्टमध्ये यायचा विचार करतायत, पण त्यांना ती क्लॅरिटी नाही की आपल्याला जमेल का, करता येईल का. आणि पहिलाच एपिसोड तुझ्यावर करायचा विचार केला कारण वाटलं ती इन्स्पिरेशन आहे की ओके. तू चालू केलंस, पहिला ट्रेड झाला, त्यात लॉस झाला, डाऊन गेलं, वरती गेलं. सो आय थॉट की आपण ती स्टोरी लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. सो मला जस्ट तुला विचारायचं की तुझ्याबद्दल सांग थोडं, म्हणजे लोकांना कळू दे की तू कोण आहेस, काय करतोयस. ओके. ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंड जे आहे, मी ॲग्रिकल्चर, BSc ॲग्रिकल्चर झालं माझं. आणि आफ्टर दॅट लॉकडाऊन लागला. 2 वर्ष लॉकडाऊन सुरू होता. मी एक जनरल कराडमध्ये एक स्टार्टअप केला स्टार्टिंगला. आणि कसं असं हाऊसकीपिंग बेस होता. हाऊसकीपिंग बेस ॲग्रिकल्चरचा आणि त्या स्टार्टअपचा तसं काही हे नाही आहे म्हणजे. तर त्यानंतर मला घरातली म्हणत होती काय तू शिकलास ॲग्रिकल्चर आणि तू करतोयस काय वेगळं करतोयस. आणि तेव्हाच ऑनलाईन आणि सगळे ऑनलाईनच असायचो आपण. तर मला जस्ट तुमचा एक पॉपअप झाला एक व्हिडिओ, मी बघितला एकदा. आणि त्यानंतर 6 महिने गेले मला तुम्हाला रीच व्हायला, कारण की मला वाटतच नव्हतं. ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंड जरी ॲग्रिकल्चर असलं म्हणजे मला एक्सपोर्ट एवढं इझी आणि इतक्या सहज होईल आणि असं तर ते एवढं माहीत नव्हतं. त्यानंतर 6 महिने तुमचा कोर्स केला मी. बरोबर. पहिल्यांदा मला वाटतंय की एक जस्ट तो 99 एक तू जेव्हा गेलं त्यावेळेस मला आठवतंय फ्री वर्कशॉप होती. हां, ते फ्री वर्कशॉप होते. आणि तेव्हा मी तो फ्री वर्कशॉप तो पण 2-3दा मी करायचं म्हणून एकदा फी केली, 2दा केली. तो फ्रीच असेल सॉरी. आणि त्यानंतर 1-2दा बघितला, असे 3-4 मी केले. आणि त्यानंतर मग एकदा पूर्णच केला. आणि त्यानंतर कोर्स केला. पहिले ऑनलाईन कोर्सेस होते. आय थिंक मला वाटतंय 2,500चा काहीतरी कोर्स असेल 15 दिवसाचा. आणि तेव्हा फेब चालेला आय थिंक फेब्रुवारी. तो कोर्स केला आणि त्यात मला एवढी क्लॅरिटी आली. तर म्हणजे जेवढं मी की मला डिग्रीमध्ये एवढी क्लॅरिटी नव्हती तेवढी त्या 15 दिवसाच्या कोर्स नाही आला. ॲक्च्युली एक्सपोर्टबद्दल मी ठरवलं की आपण इथं वेळ द्यायला पाहिजे, कारण की मला तेव्हा एक गोष्ट तेव्हा होती की हातामध्ये वेळ होता. लॉकडाऊनमध्ये कोणी काही करत होतं, तर मला आपण मोकळा वेळ आहे तर आपण कुठेतरी एक्झिक्यूट करू. मग मी पूर्ण कोर्स केला 15 दिवसाचा. आणि लकीली मला 16व्या दिवशीच इंटर्नशिप मिळाली. अच्छा, ती कुठे मिळाली? आणि ते काय झालं की इथं बाहेर सेलर मिळत होते तालुका बेसिसवरती, जिल्हा बेसिसवरती साताऱ्यामध्ये. अच्छा. तर ते कृषी अधिकाऱ्यांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये एक नोटिफिकेशन आले की असे एक्सपोर्टर्स येणार आहेत आणि जे शेतकरी आहेत म्हणजे मँगोची बाहेर सेलर मिळत होते, मँगो आणि पोमग्रेनेट. तर कोण फार्मर्स असतील तर या. तर माझा पहिला अनुभव होता की मी कुठल्या तरी एक्सपोर्टरला भेटणार होता. तर गेलो. सो तेव्हा तुझं वय काय होतं? मी तेव्हा 21चा होतो. 21 वर्षाचा. हा. आणि तिथं गेलो, मी ते बघितलं आणि मला वाटलं की हीच ऑपॉर्च्युनिटी आहे की 3 एक्सपोर्टर आलते. अच्छा. तर मी म्हटलं की ह्यांच्याकडे इंटर्नशिप तरी करू. आता माझ्याकडे वेळ आहे आणि बघू, जर इंटर्नशिप यांनी मला दिली, ऑफर केली तर बघूयात. मग त्यात शिकायला मिळेल. शिकायला मिळेल. तर मी त्यातल्या 3 जणांना विचारलं. 1 जणांना विचारलं तर ते म्हणले की जस्ट मी आता स्टार्टअप करतोय, तर माझ्याकडे तसं काही नाही आहे. एक पोमग्रेनेट एक्सपोर्ट करणारा होता, तो मला म्हणला की ते एक दुसरे पर्सन आहे, तो त्यांना जाऊन भेट. त्यांना मी जाऊन भेटलो. तर त्यांनी माझं असंच आम्ही झाडाखालीच विषय सगळा चालला. त्यांना अशी बोललो की असं माझं ॲग्रिकल्चर चाललं आहे, मी कोर्स केला असं. तर म्हणले ठीक आहे, तू ये आमच्याकडे, इंटर्नशिप करू शकतोस तू, फक्त एकदा ऑफिसला येऊन पुण्याला भेट. मग परत मी त्यांचं फॉलोअप घेऊन पुण्याला गेलो आणि तिने मला ऑफर केली इंटर्नशिप. ती कंपनी जी होती ती इंडियातली टॉप कंपन्यांमध्ये येते, ती मँगो एक्सपोर्ट करणारी. अच्छा. आणि लकीली तिथं मला एंटर करायला मिळालं. जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा मला ॲक्च्युली एक्सपोर्टबद्दलचा व्हॉल्यूम कळला की व्हॉल्यूम काय असतो. मी ॲज अ इंटर्न होतो आणि याच्या आधी मी कुठं काम केलं नव्हतं. मी इंटर्न जरी असलो तरी तिथं मी फक्त 3 ते 4-5 तास झोपायची होतं, कारण की कामच एवढं असं, इतकं व्हॉल्यूम असायचं. आणि त्या वर्षी अमेरिका नव्हती, म्हणजे अमेरिका लॉकडाऊनच्या वर्षी अमेरिकेसाठी आपण एक्सपोर्ट बॅन होता अमेरिकेसाठी, मग फक्त लंडन. पण लंडनचं त्यांचं काम एवढं होतं. तिथं मला ॲक्च्युली व्हॉल्यूम कळलं की बिझनेसमध्ये डेप्थ किती आहे आणि किती व्हॉल्यूम आहे आणि किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग मी तिथे इंटर्नशिप ती कंप्लीट झाली
ती इंटर्नशिप झाल्यानंतर म्हणजे जुलैला मी घरी आलो. तर तिथून पुढे मग माझी जर्नी मी सुरू करायचं ठरवलं. तू आपला उद्यमीचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा कोर्स केला फेब्रुवारीमध्ये. येस, फेबमध्ये, इंटर्नशिप तुला मिळाली मार्चमध्ये. मार्चमध्ये. सो मार्च ते जुलै तू इंटर्नशिप केली. मार्च ते जुलै इंटर्नशिप केली. आणि मग जुलैमध्ये मला एक होतं की मला आता व्हॉल्यूम कळला, एक्सपोर्टचं एवढं कळलंय, पण स्टील मला एक प्रोडक्ट माझ्याकडे नव्हता की काय करूयात. मँगोज करायचे म्हणले तर मँगोसाठी लागणारा इन्व्हेस्टमेंट आणि ह्या त्या गोष्टी सगळ्या, आणि तितकं पूर्ण अजून क्लॅरिटी नव्हती मँगोमध्ये जरी मी इंटर्नशिप केली. पण मला एक व्हॉल्यूम आणि त्यातली डेप्थ कळली की ऑपॉर्च्युनिटी किती मोठा होऊ शकतो. येस येस येस. मग त्यानंतर मी बरंच असं ठरवत होतं की काय आता करायचं. म्हणजे मग त्यात आपल्या भेटी व्हायच्यात की मला वाटते आपण 3-4दा भेटलो असेल. मी कराडला रेग्युलर मीटिंगसाठी मला आठवतं तू प्रत्येक वेळेस येस 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 येस. तर मला एक कळलेलं की ह्यात जर मला यायचं असेल ना, तर मला एक असं प्रोडक्ट घेतलं पाहिजे की ते सस्टेनेबल असेल. म्हणजे समजा मी सीझनल प्रोडक्ट घेतलं, जसं मी त्या कंपनीमध्ये काम करायचो, ते आंबा एक्सपोर्ट करायची, आंब्यानंतर ती शटर डाऊन, आणि ते व्हॉल्यूमच आंब्याचा एवढ्या करायची की त्यांना परत वर्षभर करायची काही गरज नाही आहे. पण मी म्हटलं की आपण इनिशियली तसं करू शकत नाही आहे, कारण भांडवल तेवढं नाही आहे आणि तेवढ्या व्हॉल्यूमला पण होणार नाही स्टार्टिंगला. मग मी एक सस्टेनेबल प्रोडक्ट शोधायच्या पाठीमागे लागलो की ते थ्रू आउट द इयर चालेल. तर असं प्रोडक्ट ते शोधताच मला एक 3-4 महिने माझे त्यात निघून गेले. मग लकीली आणि रोज मी अपडेटवरती असायचो, DGFT सर्च करायचो की नवीन कुठलं प्रोडक्ट काय. तर मला एग्जमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसली, एग्जमध्ये, अंड्यांमध्ये. तर मग मी पिच करायला लागलो दुबईला. ॲक्च्युली इंडियातून 3 कंट्रीला अंडी एक्सपोर्ट होत होती. 1 दुबई, 2 ओमान आणि 3 मालदीव्स. तर मार्केटिंग करण्याच्या 2 महिन्यानंतर कळालं की दुबईने इंडियन ग्रेपला बॅन केलाय. ते मला 2 महिन्यांनीच कळालं. मला बाहेरनीच सांगितलं, म्हणजे ज्या क्लायंटनी सांगितलं, अरे तू करतोय पण ते बॅन केलं आणि तू कसं काय मार्केटिंग करतोय किंवा तू कसं काय विचारतोय. मग मला कळलं की तेव्हा बॅन केलं दुबईने. मग आता माझ्याकडे राहिलं 2 कंट्रीज, एक ओमान आणि मालदीव्स. मग ओमानचा मी परत रिसर्च करायचं सुरू केलं, तर मला काय असं लक्षात आलं की होल कंटेनर जातोय 40 फीट, आणि 40 फीट कंटेनरची म्हणजे त्या कंटेनरचा हे व्हायचा जवळपास 25 लाख ते 30 लाख तिथं आणखी परत भांडवल एवढं भांडवल पहिला ट्रेड. की हे पण कंट्री आता आपण करू शकत नाही. तर राहिला मालदीवचा प्रश्न. तर मालदीवला छोटे छोटे शिपमेंट व्हायच्यात. मी तर सर्च केला आणि मला असं कळलं की छोटे छोटे शिपमेंट पण होत आहेत, की आपण त्या कंबाईन करून पण करू शकतो किंवा बाय एअर पण शिपमेंट जात आहेत. तर मी मालदीवला मार्केटिंग करायला सुरुवात केलं. मग मी एम्बेसीकडून पहिल्यांदा एम्बेसीकडून डेटा घेणे, एम्बेसीकडून डेटा घ्यायचा, पोर्ट डेटा घ्यायचा. दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5, दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 मी मालदीवचा मॅप ठेवायचो. गुगल मॅपवरती जायचं, कंपन्या बघायचो. त्या कंपन्या ॲक्च्युअली रीच करतात का, म्हणजे स्टील आहेत का अवेलेबल, कारण की जे आपल्याला एम्बेसी देते त्या कधी कधी पूर्ण डेटा असतो. मग त्यानंतर मी माझी एक लिस्ट काढली. 15 दिवस लागले मला लिस्ट काढायला की एवढ्या कंपन्या असतील तिथे एक्झिस्ट करतात मालदीवमध्ये. आणि त्यानंतर मग मी त्यांना मार्केटिंग करायला सुरुवात केली. तर मी मेल करायचो, जनरल असे मेलच करायचो पहिल्यांदा. मेल करताना परत मला त्यांच्या परत कधी वेबसाईटवर गेलं तर की नंबर मिळायचे, फोन नंबर. कधी त्यांना व्हॉट्सअप कॉल केलं, बरेच जण व्हॉट्सअप वापरायचे नाही तिकडं, वेगवेगळ्या ॲप्स असतील. मग त्यानंतर असंच त्यात 2-2.5-3 महिने गेले आणि त्यानंतर मला एक मेल आला. फक्त एका मेलला रिप्लाय आला. म्हणजे मी जवळपास 300-400-500 मेल गेले असतील, तर मला एक रिप्लाय आला की वी नीड फ्री रेंज एग्ज इफ यू हॅव कॉन्टॅक्ट अस. तर मला फ्री रेंज एग्ज म्हणजे काय माहित नव्हतं. अरे हा कन्सेप्टच काय आहे. पण मी त्यांना नाही म्हणू शकत नव्हतो, कारण की एवढं सगळं केल्यावर मला फक्त एक मेल आला. मी रिप्लाय दिला येस आय हॅव. आणि मग त्यांचा मला रिप्लाय आला की मग आम्ही पुढे बोलायला लागलो की मग फोटो पाठवा. त्यांचा जसा मला रिप्लाय आला की मला फ्री रेंज एगची गरज आहे. आणि मग मी तिथून पुढे माझा रिसर्च फ्री रेंजमध्ये सुरू झाला की नक्की फ्री रेंज काय असतं. मग त्यानंतर मला कळलं की फ्री रेंज म्हणजे ज्या कोंबड्या ज्या असतात, ज्या केजमध्ये नसतात, ज्या अशा फ्रीली इन्व्हायरमेंटमध्ये राहतात, त्यांची जी एग्ज असतात त्याला फ्री रेंज म्हणतात. आणि ती त्यांना हवी होती आणि मी त्यांना नाही तर म्हणू शकत नव्हतो, कारण की फर्स्ट लीड आहे. मी त्यांना म्हणलं आहे. मग मी त्यांना फोटो पाठवायचो. मग तो प्रितेश जो होता तो लकीली इंडियन निघाला. म्हणजे ती मालदीवची कंपनी होती आणि त्यांचे बरेच वर्ल्डमध्ये डिफरंट कंपनीज आहेत. त्यांची एक शाखा मालदीवला होती. तो ब्रँच मॅनेजर कॉन्टॅक्टमध्ये आला माझ्या.
मग मी त्याला पटवण्यासाठी इतक्या गोष्टी करायचो की मी रोज तो व्हॉट्सअपला माझ्याशी ॲड होता. मग व्हॉट्सअपला रोज माझे स्टेटस ठेवणे, कोंबड्यांचे फोटो टाकणे, जे की माझ्याकडे काहीच नव्हतं. पण त्याला विश्वास पटला पाहिजे की बाबा हा रेग्युलर आहे आणि ह्याला माहिती आहे सगळं काय. मग त्यांनी मला एक म्हणलं की ठीक आहे, आपण एक स्मॉल क्वांटिटीजपासून सुरू करूयात. तर मग स्मॉल क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी, तर आम्ही 1200 किलो एअर लेझरला आपण करतोय, तर कमीत कमी 1200 किलो क्वांटिटी लागते. तर ते म्हणले की 1200 किलो आपण करू शकत नाही, आपण फर्स्ट टाइम करतोय, तर आम्ही तुझ्याकडून एक स्मॉल क्वांटिटी करू आणि मग आपण गो थ्रू करू, जर क्वालिटी चांगली आली, तुझी सर्व्हिस ओके. तर आम्ही असं ठरवलं की आपण 100 बॉक्सपासून सुरू करूयात. ओके. आणि बॉक्सेस 100 असल्यामुळे ते मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही मला पेमेंट पहिल्यांदा द्या. एकतर तुम्ही होल कंटेनर घेत नाही आहेत 1200 किलोचा, तुम्ही घेताय 400-500 किलो, तर मला तुम्ही पेमेंट्स ॲडव्हान्स द्या. ते म्हणले ठीक आहे, आता स्मॉल क्वांटिटी आहे. आणि मी त्यांना थ्रू आउट दिलं, म्हणजे आमचं त्या पण मला वाटतं 40-45 दिवस मला त्यांना कन्व्हिन्स करायला गेले कम्युनिकेशनमध्ये. त्यानंतर मग त्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला आणि पैसे पाठवले मला. तो जवळपास जानेवारीचा कालावधी होता, म्हणजे ह्यात जवळपास वर्ष गेलं टू परत हे जानेवारी. आणि मी त्यांना मला पैसे आले. आणि जेव्हा मला ॲक्च्युली पैसे आले की मला कळलं की ह्यामध्ये आता स्कोप आहे आणि हे ॲक्च्युली होतंय, म्हणजे शक्य आहे. आणि ती जी पोल्ट्री मला मिळाली ती ॲक्च्युली कराडमध्येच मिळाली. मी त्या पोल्ट्रीसाठी आंध्राला गेलो, कर्नाटकला गेलो आणि एकटा सगळं जाऊन फिरून आलो, पण मला ती पोल्ट्री कुठे सापडली म्हणजे फ्री रेंज एक कळेल नाही. आणि लकीली ती कराडपासून एक 20 किलोमीटरवरती एक गाव आहे तडसर, मला तिथं ते सापडलं. ते एक मला तिथं ती पोल्ट्री मिळाली आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेशन्स वगैरे होते. तर ती पोल्ट्री शोधली कशी तू? मी फ्री रेंज एक सर्च करायचो इंडिया मार्टवरती जाऊन, तर बरेच जण साऊथची रीच व्हायचे मला, त्यामुळे मी साऊथला गेलो. म्हणजे इंडिया मार्टवरती गेलो तर फ्री रेंज एक टाकायचं, असं सर्च करायचं, गुगलला सर्च करायचा, मग तिकडचे मला नेटवर्क्स यायचे, मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचं. मग एक दिवशी ठरवलं की जाऊनच जायचं तिकडे, त्याशिवाय कळणार नाही, फील्डवरती गेल्याशिवाय कळणार नाही काय. तिथं मला कोर्स पण खूप यूज झाला ॲक्च्युली, की प्रोडक्ट नॉलेज घेतल्याशिवाय तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम. येस ट्रेनिंग प्रोग्राम माझं एक प्रोडक्ट 100 मिळतील, येस पण जर तुम्ही त्याच्यावर रिसर्च नाही केला तर नंतर मग त्याचं ऍक्च्युअल ऑर्डर आल्यानंतर त्रास होतो. येस 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 आणि मग त्यानंतर मला ती लकीली इथं मिळालं. आणि मग फ्रेटचा विषय की मुंबईमधून नाही करू शकत होतो आणि हैदराबादवरून. मग आम्ही मुंबईवरून फ्रेट जर करायचं मला तर 100 रुपीचा गॅप होता हैदराबाद आणि याच्यामध्ये. तर आम्ही काय केलं, इथून एक्स घेतली, ती ट्रेनमध्ये टाकली, ट्रेनमधून हैदराबादमधून परत बाय एअरपोर्ट आणि बाय एअर परत मालदीव, असा पूर्ण तो ट्रेड झाला. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये गेलं. 1 वर्ष. घरातल्यांबरोबर कसं काय, म्हणजे तू सांगितलं की मी एक्सपोर्टचा बिझनेस चालू करतोय, तर घरातल्यांचं काय होतं? ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये कोणी बिझनेसमध्ये नाही आहे, म्हणजे एकदम ग्रँड जरी कोण असेल, ग्रँड पेरेंट्स कोणी नाही, आणि मी एकटा एकदमच. तर आई वडील काय करतात तुझे? घरातल्यांचं कसं झालं की माझे आई वडील तसे इतके शिकलेले नाही आहेत, म्हणजे त्यांचं शिक्षण एवढं जास्त नाही आहे. की चालतात बघून. आणि तेच माझ्यासाठी हे काय चांगलं काय झालं की आता त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी विरोध नाही केला. जर तुला कॉन्फिडन्स आहे, तू ते करू शकतो तर कर, पण त्याचे रिझल्ट पण मग तुझ्यावरती डिपेंड. जे काय करतो मी, त्यामुळेच मला वाटतं की फ्री हँडली हे सगळं करू शकलो. मला घरातल्यांनी कधीच सांगितलं नाही की तू आता डिग्री झाली तरी MBA कर, तुला तू काहीही कर, फक्त रिझल्ट तुझ्या हातात आहेत. लोकांना काय वाटतं की बिझनेसमध्ये यायचं, एक्सपोर्टिंग म्हणून मला कुठल्याही बिझनेसमध्ये बाबा घरातलं कोण बिझनेस करणार नाहीये, घरातनं तुला एक प्लस पॉईंट होतं की घरातले सपोर्टिव्ह होते, जरी नको करू बोलणार नव्हतं तरी मग दोन्ही यांनी तुला फायदा. आणि मला तेव्हा माझ्या हातात वेळ होता, मी 22चा होतो तेव्हा. म्हणजे पण मग आता तू 1 वर्ष फेब्रुवारीपासून नेक्स्ट जानेवारीपर्यंत 1 वर्ष, पहिलं पैसे तुझे जानेवारी ह्याच्यामध्ये आले, ती अमाऊंट किती आली होती पहिल्यांदा? 3.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपये पहिल्या ट्रेडची. सो तोपर्यंत तू तुझे दिवसाचे खर्च कसे मॅनेज करू होता? ऍक्च्युली ते मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं की माझा करण्यामध्ये एक स्टार्टअप होता, आणि तो बघत बघत मी हे सगळं करायचो. आणि मी जेव्हा इंटर्नशिपसाठी 3 महिने बाहेर होतो, तेव्हा पूर्ण परत ती पण लिंक माझी मोडलेली, पण थोडे काय पैसे होते ते त्या स्टार्टअपमधूनच आलेले. तेच पैसे मी त्याचे डॉक्युमेंटेशन वगैरे असतील ते त्या स्टार्टअपचे जे काय थोडाफार मनी होते ते, म्हणजे डॉक्युमेंटेशन असेल किंवा सोशल मीडियावरती म्हणजे जे काय वेबसाईट वगैरे असेल ते त्यातून सगळं आलं होतं ते. ओके.
आणि मग त्या पैशावरती माझा सर्वायवल चालू होता, थोडाफार. आणि जेव्हा ती अमाऊंट आली, म्हणजे तेव्हा असं होतं की पैसे नाही मिळाले तरी चालेल, आता एवढा जर हा वेळ घातलाय, तो काहीतरी एक्झिक्यूट झाला, एक जरी ट्रेड झाला तरी मी सो ते एका जिद्दीवरती तू हा केलंस. आणि मी जी इंटर्नशिप जी केली ना, मला माहित होतं की ती आता मला पूर्ण वेळ ठेवणार आहे, कारण की माझं काम आणि त्यांनी माझा बघितलेला पॅशन यातली. तर हे सगळं करत असतानाच तो ट्रेड झाला आणि तो ट्रेड माझ्याकडून म्हणजे एक्स बरोबर पोचली नाही तिकडं. 60% एक्स हे ब्रेक झालते बिकॉज ऑफ पॅकेजिंग, इनप्रॉपर पॅकेजिंग. मग त्यानंतर मला माहित होतं की आता मला थोडंसं मी काहीतरी करावं लागणार आहे की जेणेकरून मला सर्वायवलसाठी तुला. आणि मी त्या इंटर्नशिपमध्ये मागच्या वर्षी असं ठरवलेलं, जर आपल्याला पुढच्या वर्षी इथं यायला लागलं तर याचा अर्थ आपण हरतोय. म्हणजे मी जर काय एक्सपोर्टमध्ये करू शकत नाही तरच मला इकडे यायला लागणार आहे जॉब. मग त्यांनी मला परत एक दिवशी ह्यांचा फोन आला मला, ओनरचा, की तुझं लास्ट इयरचं जे काम होतं ते खरंच खूप चांगलं आणि तुझी पॅशन यात आहे, तर आम्ही तुला असं म्हणतोय की तू आमच्याकडे फुल टाईम ये, आम्ही तुम्हाला फुल टाईम हायर करतो. तर माझ्या हातात ऑप्शन नव्हता तेव्हा, की मी जे एक्सपोर्ट केलं ते पण ब्रेक झाली ती शिपमेंट, पण पैसे लकीली मला फायनान्शियल लॉसेस नाही झालं त्यामध्ये, कारण की पेमेंट ॲडव्हान्स चालतं. तर मी म्हटलं की ठीक आहे, की परत जॉईन झालो तिथं. त्यात जॉईन झाल्याचा फायदा मला असा झाला की त्या वर्षी अमेरिका चालू होती. अमेरिका भारतात नाही, भारत अमेरिकेचा एक्सपोर्ट चालू होता. हा, मँगोचा एक्सपोर्ट त्या वर्षी चालू होता, त्याच्या अगोदरच्या वर्षी नव्हता चालू. आणि त्यांनी मला अमेरिकेसाठीच अपॉइंट केलं की तू अमेरिकेचंच काम बघ. आणि ते असायचं मुंबईमध्ये. तर ते मुंबईमध्ये मी गेल्यावरती US इन्स्पेक्टर जो असायचा तिथे, त्याच्याशी कम्युनिकेट करणं, त्याला कन्व्हिन्स करणं आणि आपली आंब्याची शिपमेंट आहे ती पास करून घेणं. परत तिथे गेल्यावरती माझे नेटवर्क झाले, बरेच नेटवर्क झाले. आणि US काम केल्यानंतर मला कळलं की हे किती प्रोफेशनल काम आहे. म्हणजे त्याच्या आधी मी लंडनचं काम करायचो, पण त्यामध्ये आणि US मध्ये मला खूप हे आढळलंय, प्रोफेशनलिझम डिफरन्स. खूप प्रोफेशनलिझममध्ये. आणि डिफरंट प्रोसिजर आहेत त्याच्यामध्ये US मध्ये जर तुम्ही एक्सपोर्ट करता. आणि असं म्हणतात की जर तुम्ही जपानला आणि US ला एक्सपोर्ट करू शकता तर तुम्ही वर्ल्डमध्ये काही export कुठेही करू शकता, बरोबर. तर मला US चा जो आंबा एक्सपोर्ट करण्याचा जो पूर्ण प्रोसिजर आहे ती समजली. आणि मी त्यामध्ये पण परत प्रावीण्य हे केलं की मला कळालं की कसं करतात काय. आणि मँगोचं थोडंफार नॉलेज मला मागच्या वर्षी फील्डचं चालतंच, आणि आता इकडं हे पण एक्सपोर्टचं पण. त्यानंतर परत मी जुलैमध्ये लेफ्ट केली. जसा सीझन झाला तसं मी लेफ्ट झालो परत. आणि परत जॉब सोडला. जॉब सोडला मी, म्हणजे ऍक्च्युली तो माझा पहिला जॉब, त्याच्या अगोदरची इंटर्नशिप मी तो परत जॉब सोडून दिला आणि म्हणलं आता आपण परत ओन काहीतरी करूयात. सो ते 6 महिने करत असताना म्हणून मनात कुठेतरी होतं की बिझनेस करायचा, 5 business महिने करायचा. 5 महिने सीझन. मग परत मी ते लेफ्ट केलं आणि परत माझी झिरोपासून परत स्टार्टिंग. मग तेव्हा मला अशीच, मी मार्केटमध्ये रोज प्रेझेंट असल्यामुळे ना, कॅनडावरून एक व्हेजिटेबल डिश आम्हाला शिपमेंट करायची एक चान्स मिळाला. ते आम्ही डायरेक्ट कॅनडामध्ये मॉलला करायचो. आम्ही इथंच त्या मॉलसाठी पॅकेजिंग करायचो, बारकोड वगैरे इथंच लावून. जवळपास एक 45 प्रकारचे व्हेजिटेबल्स होते, आम्ही बाहेर करायचो. मग साधारण त्यानंतर आम्ही वीकली 1 शिपमेंट, परत 2 शिपमेंट, असं एक 2-3 महिने केलं. आणि त्यानंतर मग हे चालूच असायचं माझं, शिपमेंट जातात तर इकडे कॉलिंग चालू आहे, मार्केटिंग चालू आहे. मी जे काही लोकलचे ट्रेड फेअर्स असतील त्याला अटेंड करणार. सो हा, एक्झॅक्टली माझा प्रश्न तो होता की तू मार्केटिंग करत होतो जे बोलतोय ते एक्झॅक्ट काय मार्केटिंग करत होतो? ऍक्च्युली कारण लोकांचा प्रश्न तो येतो की मला एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे, पण मग बाहेरपर्यंत पोहोचायचं कसं? सो बाहेरपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे मार्केटिंग करणं. सो एक्झॅक्ट काय मार्केटिंग करतो? मला आजपर्यंत आलेला अनुभव ह्या इंडस्ट्रीतला, इथं बाहेरची कमीच नाही आहे. म्हणजे बाहेर हे खूप मोठं इथं म्हणजे करून बसत की बाहेर नाही. आपल्याकडे लोकांनी काय केलं की बाबा एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये बायर मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असं दाखवलं, पण मला असं वाटतं की बाहेर आहेत अवेलेबल, येस तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणं रीच होऊन. जर तुझं मत काय? येस माझं पण हेच मत आहे की बाहेर हा एवढा मोठा प्रश्न नाहीये. महत्वाचं आहे की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये रोज किती रेग्युलर आहात. म्हणजे तुमचं रेग्युलर असणं खूप महत्वाचं. फील्डवरती किती आहात. माझा रिच आउट बाहेरवरती काय व्हायचा, तर मी इंडस्ट्रीमध्ये प्रेझेंट होतो, जसं की इंटर्नशिप असेल, परत आलेला जॉब आणि त्यामुळे झालेलं नेटवर्कच सगळ्यात मोठं की आहे. जर तुमच्याकडे नेटवर्क आहे तर मग मला जी कॅनडाची ऑपॉर्च्युनिटी आली ती पण असं मार्केटमध्ये प्रेझेंट असल्यामुळेच आली. मग त्यामुळे ती छोटी ऑपॉर्च्युनिटी होती. त्यानंतर आम्ही ते एक्सपोर्ट करत गेलो. व्हेजिटेबल्स झाल्यानंतर आम्ही
एक कंटेनर केला ग्रेप्सचा मलेशियाला. अरे आम्ही म्हणजे तू स्वतःच्या कंपनीचं सांगतो. हो, माझ्या कंपनीचा. तेव्हा मी एका अशी पार्टनरशिपमध्ये काम करायचो. हां. तर मग आम्ही मलेशियाला कंटेनर केला. तोही खूप व्यवस्थितरित्या गेला. ती पण मला काही ग्रेप्समधलं माहीत नव्हतं. ते पण परत फील्डवरतीचा एक महिना आम्ही रोज इथून सोलापूरला जायचो कराडमधून. कराडमधून सोलापूर म्हणजे तो काही पट्टा असेल किंवा तासगाव, सांगली. रोज जाणे, रोज येणे आणि त्यानंतर म्हणजे ऑर्डर आम्हाला होतीच ऑलरेडी. पण त्याचा स्टडी करण्यासाठी मी एक महिना घालवला आणि त्यानंतर आम्ही एक्सपोर्ट केला. 1 कंटेनर केला की त्यांना क्वालिटी डेव्हलप परत 3 कंटेनर केले. आणि या सगळ्यामध्ये पेमेंट टर्म्स काय ठेवले तू? मलेशियाचे पेमेंट टर्म्स होत्या की BLवरती 50% आणि त्यानंतरच्या पेमेंट टर्म्स आफ्टर अरायवल होत्या. पण रोज ह्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे काय झालं की मला वेंडर जे होते ते ओळखीचे होते. मला थोडंफार क्रेडिट मिळालं BLपर्यंतचं. म्हणजे 1 आठवड्याचं क्रेडिट मिळायचं. त्यानंतर मला पेमेंट येऊन जायचं समोरून. मग मी थोडंफार पे करायचो. रिमेनिंग पेमेंट आफ्टर मला जेव्हा माझ्याकडे येईल तिकडे अराईव्ह झाल्यानंतर कंटेनर त्यानंतर करायचं. तर तू व्हेंडर्स बरोबर रिलेशन कसे डेव्हलप केले? कारण लोकांचं एक हे येतं की आम्हाला क्रेडिट मिळणार नाही किंवा आम्ही प्रयत्न करतोय पण बाहेर सप्लायर आम्हाला क्रेडिट देत नाही. तर ते रिलेशन कसे स्टार्टिंगला कोणच येणार नाही आणि मला जरी कोण आता माझ्याकडे आला तरी मी देणार नाही. कारण की मी आता मँगो सप्लायमध्ये सुद्धा काम करतो. तर स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही येतायत तर डायरेक्टली कोण ट्रस्ट ठेवणार नाही तुमच्यावरती. तुम्हाला काहीतरी बॅकग्राऊंड असेल, म्हणजे बॅकग्राऊंड असलं पाहिजे तुम्हाला त्या इंडस्ट्रीमधलं. तुमचं काहीतरी त्यामध्ये काम चालू पाहिजे. तुम्ही जर नवीन आहात आणि तुम्ही क्रेडिट मागता, तुम्हाला प्रोडक्टचीच नॉलेज नाही तर कोण देणार आहे तुम्हाला? सो मग त्या केसमध्ये तुझं सजेशन काय की मग काय करा? एखादा नवीन मुलगा आला, कधी कधी तू नवीन म्हणून आला होतास, तर तसं आत्ताच एखादा नवीन मुलगा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे आणि नंतरची स्टेप ती आहे एक्सपोर्ट किंवा ॲक्च्युअल फील्डवरती येणं. आत्ताची माणसं किंवा जे नवीन येणारी आहेत ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये लक्षच देत नाही आहेत आणि ॲक्च्युअली ट्रेड करायचं बघतात. तर तसं नाही केलं पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये स्कोप किती आहे त्या प्रोडक्टला, ते आपण करू शकतो का? म्हणजे करू शकतो का म्हणजे की आपल्याला तेवढी त्या प्रोडक्टची समज आहे का? मजा आहे का? आणि त्याच्यावर असणारे रूल्स अँड रेग्युलेशन्सचा समोरच्या कंट्रीला घेऊन या सगळ्याचा आपण अभ्यास केलाय का? ते सगळं केल्यानंतरच पुढची स्टेप आहे की आपण ट्रेड करू शकतो. आता काय होतं, ही मधली स्टेप्स स्किप होतीये. मी आता परवाचं उदाहरण सांगतो. माझं आता पुढच्या आठवड्यामध्ये माझी मेंटरशिप प्रोग्रामची बॅच चालू होते. तर त्यात काही लोकांनी ॲडमिशन घेतल्या. तर त्यातल्या एकाचा मला काल सकाळी फोन आला की सर ते मेंटरशिपचं ठीक आहे, ते ट्रेनिंग होईल, पण माझ्या इथे आता काही शेतकरी त्यांच्याकडे आलं ॲप उपलब्ध आहे, तर आपण ट्रेड करूया का? म्हटलं तुला आल्यामध्ये काय कळतं? तर नाही आलं असतं. म्हटलं किती हँड 5 हँड 4 हँड काय माहिती आहे का तुला? तर हे काय असतं? प्रॉब्लेम इकडे येतो. ही लोकांना म्हणजे अनेक लोक तर असे पण ज्यांना कांदा जमिनीच्या खाली उगतो का वरती उगतो ते माहित नसतं, पण कांद्यात ट्रेड करायचा असतो. तर ती रिसर्च न करता मी माझ्या रिसर्चचा मेजर जो हे बघितला असेल तू, तर तो मेजर भर माझा याच्यावरती की तुम्ही रिसर्च करा, फील्डवरती जा, सप्लायरला भेटा, कमीत कमी 25-30 लोक सप्लायरला भेटा की जेणेकरून तुम्हाला त्यातनं, कारण काय होतं आपण ऑनलाईन बसून किती रिसर्च करायचा म्हटला तरी त्याला एक लिमिटेशन आहे. पण फील्डवरती जो रिसर्च होतो म्हणजे तुम्ही 25 सप्लायरला जर भेटलात तर त्याच्यानंतर एवढा अनुभव किंवा प्रोडक्टबद्दलचं नॉलेज नाहीच मिळू शकत नाही. सो हां, तर कमिंग बॅक टू युअर पॉईंट, सो मार्केटिंग तू जे करत होता ते कसं करत होता? स्टार्टिंगला जे मी मार्केटिंग केलं ना, ते मी खूप वेळ होता माझ्याकडं आणि मी त्या ओल्ड प्रोसेस वापरून ते ट्रेडिशनल प्रोफेसर व्हेरी हार्डवर्क करून ते केलं. म्हणजे आता मी ते कसं अजिबात मी कोणाला तर मेल पण करणार नाही. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यानुसार. तर मी स्टार्टिंगला मेलच करायचो. मेल करायला एम्बेसीच्या डेटाला. हां, एम्बेसीच्या डेटाला किंवा पोर्टच्या डेटाला मेल करणे, हे करणे. पण माझी 1-2च लीड्स मला तिथून मिळाल्या. पण मला ज्या मोठ्या ज्या लीड्स मिळाल्यात ना, त्या मार्केटमध्ये प्रेझेंट असल्यामुळे नेटवर्कमुळे मिळाल्यात, की मला कळतंय की हा माणूस आहे आणि हा इम्पोर्टर आहे किंवा हा एक्सपोर्टर आहे. तर ह्याच्याकडे जर आपण ह्याला हे सप्लाय करू शकतो. तर त्याची जाऊन कधी भेट घेणे, त्याला जाऊन सरळ भेटणे आणि मग किंवा इम्पोर्टर जरी कोण असेल तरी त्या इम्पोर्टरला रीच होणे त्या कंट्रीज जाऊन. म्हणजे हे मी आत्ता करतो. पण त्या माणसाला जाऊन पर्सनली भेटणे, त्या लीडपर्यंत जाऊन पर्सनली भेटणे हेच. आणि इंडियन ट्रेड फेअर म्हणजे लोकल ट्रेड फेअरच्या मला खूप फायदा झाला. मी कुठलाही ट्रेड फेअर असो, म्हणजे साधी बायर सेलर मीट जरी असली फार्मर्सची, तरी ती अटेंड करायचो त्यावेळेस. म्हणजे कुठलीही असेल, आता जिल्ह्याच्या लेवलची असेल, तालुक्याच्या लेवलची असेल किंवा एक्सपोर्टबद्दल होणारे कुठलेही जे एक्सपोर्टचे रिलेटेड आहे मी त्याला सगळ्यालाच अटेंड करायचो. मग ते काही असेल. सो ट्रेड फेअरचा बेनिफिट काय झाला तुला?
ट्रेड फेअरचा इतका बेनिफिट झाला कारण की मला ॲक्च्युली कळलं की जे सिरियस पीपल आहे तेच ट्रेड फेअरला येतात. कारण की तुम्ही ते ट्रेड फेअरला एक कॉस्ट असते, ती कॉस्ट भरून येणार आहे म्हणजे तुमची सिरियसनेस तिथं आहे. आणि तिथं येणाऱ्या न्यू कोणच नसते तिथं, जे असतात ते इस्टॅब्लिशच लोक आहेत, जे ट्रेडमध्ये रेग्युलर आहेत तीच लोक तिथे येतात. त्यांना जाऊन रीच होणं आणि स्टार्टिंगला ते पण लोक तुम्हाला एंटरटेन करत नाही तर किंवा न्यूअर बिगिनर आहेत तुम्ही. पण तुम्ही जर कंटिन्यू मार्केटमध्ये आहात त्यांना सारखं फॉलोअप घेतात त्यांचा, तर तुम्हाला एक चान्स करणार कारण शेवटी ते पण धंदा करायला बसलेत ना. डेफिनेटली. सो ट्रेड फेअरचा बेनिफिट झाला. आता बऱ्याच वेळा RCMC जे आहेत आपल्या पेढा वगैरे सारखे लोक त्यांचे बायर्स वगैरे मीट म्हणा किंवा कॉन्फरन्सेस म्हणा ते कधी अटेंड केले? येस डेफिनेटली ऑनलाईन जे होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. होय. त्या आम्ही फ्यू एक ऑनलाईन घेत असते एव्हरी वीक ते घेत असते. मी त्यालाही सुद्धा एव्हरी वीक अटेंड व्हायचं अजूनही करतो. कधी आता वेळ असेल तर अजूनही करतो. सो आता तू 2022 मध्ये ऍक्च्युअल बिझनेसमध्ये आला, येस असं म्हणता येईल. सो 2022-23 फिनान्शियल इयरचं तुझं टर्नओव्हर काय होता साधारण? ॲक्च्युली 22-23 मी ह्याचं झाला म्हणजे त्या ग्रेपची शिपमेंट नंतर मग ॲक्च्युली आम्ही जो आलो त्या इयरचा टर्नओव्हर होता ॲक्च्युली नियर अबाउट 1.5 CR, 1.5 करोडच्या आसपास. तर मला आठवतं तुझा मला मेसेज आला होता की सर पहिल्याच वर्षी मी 1.5 करोडचा टर्नओव्हर केला. येस त्याच्यानंतरचा पण ॲक्च्युली मला ब्रेक थ्रू तिथून मिळाला. ॲक्च्युली 1.5 CR मी टर्नओव्हर केला. ॲक्च्युली तो त्यातला मेजर जो टर्नओव्हर होता मँगोमध्ये होता. म्हणजे मी असं म्हणेन की त्यातला 1.2 CR हा मँगोमध्येच होता टर्नओव्हर. पण तो टर्नओव्हर केल्यानंतर जुलैमध्ये एक अशी परिस्थिती होती की माझ्याकडे रेशनला सुद्धा पैसे नव्हते. म्हणजे ही रिअल गोष्ट आहे की 1.5 CRचा आम्ही टर्नओव्हर केला आणि त्यानंतर जुलैमध्ये तर माझ्याकडे काही फंड्सच नाही आहे. पण माझ्याकडे रिचार्जला सुद्धा पैसे नव्हते. अशी वेळ का आली? आम्ही काय केलं की तेव्हा न्यू म्हणजे आम्ही एकदम हाईपमध्ये होतो की आता आपल्याला बाहेर मिळतात आणि आपण चालू केलं आहे ट्रेड. तर आम्ही ओव्हर ट्रेडिंग केलं. भरपूर आम्ही ओव्हर ट्रेडिंग केलं की आपल्याला रेग्युलर ऑर्डर आहेत आपल्याला जातात आणि पुढून पेमेंट आम्हाला डिले होत गेलं. लकीली तेव्हा आमच्याकडे इन्व्हेस्टर होते आणि पुढून आम्हाला पेमेंट डिले होत गेलं. ते खूपच डिले झालं आणि मग जे काय आमच्या जवळ जे फंड्स होते इन्व्हेस्टरचे फंड्स ते सगळे घेऊन आम्ही त्यात टाकले. पण त्यानंतर परत आम्हाला पैसे यायला खूप वेळ तिकडून रिकवर व्हायला खूप वेळ आला आणि सीझन एंड झाल्यानंतर आमच्याकडे एक अशी एवढ्या लांबपणाची एक नोट आली, डेबिट नोट, की तुमचा आंबा एवढा खराब आला, पहिल्या शिपमेंटमध्ये एवढा आंबा खराब आला, तुमचा दुसऱ्यामध्ये एवढा आला. तेव्हा मला कळलं की जर तुम्ही पेरिशेबलमध्ये काम करताय, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये काम करताय, तुम्ही जी अमाऊंट कोट कराल तीच येईल असं नाही. बरोबर आहे. कारण की तुमची क्वालिटी कशी जाते, वेळेत पोचतीये का, जे ग्रेडिंग तुम्ही ठरवून दिलंय त्या ग्रेडला तो माल पोचतोय का, हे सगळं झाल्यानंतर त्याचं सगळं अनालिसिस झाल्यानंतर तुम्हाला ती अमाऊंट येणार आहे. ते मला ते सगळे ट्रेड झाल्यानंतर तेव्हा लक्षात आलं की आपल्याला एवढे पैसे आपले ह्यामध्ये तुटतायत किंवा हे होत आहेत. आणि त्यानंतर मला ॲक्च्युअली कळलं की ही इंडस्ट्री आता कशी आहे, ह्यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं आणि क्वालिटी किती मॅटर्स करते किंवा डेबिट हा पण एक विषय असतो ह्याच्यामध्ये पेरिशेबल्समध्ये. ज्या अमाऊंट आपण कोट करू त्याचं कोटेशन बनेल ते एक्झॅक्ट अमाऊंट याची गॅरंटी नाही आहे. बरोबर. आणि तरी मी फिक्सवरती द्यायचो हे सगळं. रेट फिक्स रेटवरती असायचं. आता काही जण आहेत की ते दुबईला कमिशन देतात. माझा आता पुढचा प्रश्न होता की ॲग्रिकल्चर इंडस्ट्री अशी की एक तर सगळ्यात पहिले लोक ॲग्रिकल्चर म्हटलं की दुबई हा पहिला फोकस ठेवतात आणि दुसरं असतं की आपण कमिशनवरती ट्रेड करूया. येस. सो ते तू टॅकल कसं केलं? कारण युजली काय होतं, एखादा माणूस नवीन एंटर करतोय तर त्याला पहिले समोरचा बाहेर पण, कारण त्याला अनुभव आलेला असतं बाहेरला, तो बाहेर पण सांगतो ना कमिशनवरतीच करू असं सांगतो. तर ते कसं टॅकल केलं? ॲक्च्युली काय झालं की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये असताना तेव्हा तुम्हाला समजत असतं की कुठं ट्रेड केल्यावरतीच तुमचे पैसे बनणार आहेत किंवा कुठं सेफ आहे. मी पण जेव्हा होतो ना स्टार्टिंगला आम्ही पण सेफ म्हणजे आपले पैसे सेफ तरी झाले पाहिजेत. भले आपले प्रॉफिट नाही आली तरी आपली मुद्दल जी अमाऊंट आहे ती तरी आपण सेफ ठेवली पाहिजे ह्याच्यावरती. पण बऱ्याच जणांचा दुबईवरचा अनुभव असा होता की ते कमिशनवरती टाकायचं आणि जे काय तो चालू रेट असेल मार्केटचा तिथे विकतील, कमिशन काढून घेतील. 10 लाखाचा कंटेनर झाला तर 20 लाख पण होतील, झाले तर 2 लाख पण होतील. 2 लाख होतील असं आहे. राम भरोसे हिंदुस्थानवाला हिशोब आहे त्यापेक्षा. आणि ते सुद्धा कसं की
समोर जेन्युइन असेल तर तुम्हाला पैसे येतील. म्हणजे रेट चालला असेल, फॉर एक्झाम्पल आपण पकडूया की XYZ का रेट चालला असेल, पण त्यांना त्या रेटला विकला तुम्हाला पैसे कमी पाठवले, असं पण होऊ त्यात शकतं. बाहेर पाकिस्तानी वगैरे मिळाला, येस बांगलादेशी पाकिस्तानी, मग तर पैसे हमखास बुडायचं. ते मग तू कसं काय मॅनेज केलं? म्हणजे तू आम्ही दुबईला ट्रेडच केला नाही. मी आजपर्यंत एकही ट्रेड दुबईला नाही केला. म्हणजे एक्सपोर्ट मी अजून दुबईला काहीच केलं नाही. इम्पोर्ट दुबईवरून आम्ही केलं, पण एक्सपोर्ट नाही कधी केला. मग आम्ही लंडनला जे करायचो, युरोपला किंवा तुम्ही US ला करताय तर तिकडं फ्रॉड होण्याचे चान्सेस कमी आहेत. तर ही गोष्ट मला इंटर्नशिप आणि जॉबमध्ये असल्यामुळे कळाले की ह्या कंट्रीजला जर एक्सपोर्ट करायचं तुमचे पैसे बुडायचे चान्सेस. तसं युरोप आणि US मार्केट असेल ना की तिकडे एंट्री थोडीशी लिमिटेड आहे. Limited. एंट्री करायला थोडा त्रास होतो, पण एकदा एंटर झाला किंवा पैसे बुडण्याच्या पॉसिबिलिटीज कमी आहेत. तिकडची प्रोफिशियन्सी खूप आहे तिकडं. म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट जरी करायचं म्हणलं तरी त्यासाठी येणारे ट्रीटमेंट, तिकडचे रेग्युलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी करूनच तुम्ही एलिजिबल होता तिकडे एक्सपोर्ट करण्यासाठी. मग हे सगळं केलं आणि समोरची पण पार्टी इतकी जेन्युइन असते, तर ह्या सगळ्या गोष्टी एखादा जर करतोय तर त्याला फसवणं किंवा हे करणं हे होत नाही. आता ह्या सगळ्याच्यामध्ये आपण मगाशी तुझ्या टर्नओव्हरती होतो, सो सगळ्यात पहिलं वर्ष 1.5 करोड, नंतर मग रिचार्ज करण्याचे पण वांदे. हां. त्याच्यानंतर काय झालं? मग त्यानंतर मी खूप सेल्फ अनालिसिस केलं. मी माझे पार्टनर्स बदलले ओके. आणि मी ह्या थ्रूआउट द जर्नीमध्ये सगळ्यात मोठी माझं जर बरोबर जर कुठली गोष्ट झाली तर मला माणसं खूप चांगली मिळाली थ्रूआउट द जर्नीमध्ये. मला अशी माणसं आली की त्यांनी मला कायम पुढेच नेलं. मी जिथं आहे तिथून, त्याच्यामध्ये तुम्ही पण आहेत. तर मी ज्या ज्या ठिकाणी होतो तिथून मला चांगल्या लोकांचा एक नेटवर्क मिळाल्यामुळे जास्त जास्त पुढे जाऊ शकलो. त्यानंतर माझी शिवजीतची ओळख झाली. तुझे partner. आता जो आता पार्टनर आहे. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की त्याला माहित होतं माझ्याबरोबर काय झालंय. म्हणजे आम्ही एवढा एक्सपोर्ट केला आणि माझी अवस्था काय होती. तर त्यानंतर आम्ही ठरवलं की चला आता आपण एकत्र येऊन काहीतरी करू. त्याला पण ह्या गोष्टीमध्ये खूप रस होता. मग आम्ही इराणवरून एक ॲपलचा कंटेनर इम्पोर्ट करायचं ठरवलं. आता मला अनुभव एक्सपोर्टचा, आता आम्ही जातो इम्पोर्टकडे. इम्पोर्टचं ह्याच्या आधी काहीच माहिती नाही आणि तुम्हाला एक्सपोर्ट कसा करावा हे सगळे शिकवतील, पण इम्पोर्टचं तेवढं जास्त कोण तुम्हाला सांगत नाही. तर तो आमच्यासाठी पहिलाच असा ट्रेड होता की इराणवरून ॲपलचा कंटेनर इथं आणायचा इंडियामध्ये आणि सेलिंगचे आम्हाला काहीच हे नव्हतं, कारण की शिवजीतचं पुण्यात असणारं शॉप हे आमच्यासाठी आणि शिवजीतचं लोकलचं नेटवर्क. शिवजीत बेसिकली मयूर जे सांगतो, शिवजीत मयूरचे पार्टनर आहेत. त्यांचं पुण्यातल्या जे APMC मार्केट आहे, मार्केट यार्ड, येस, तिथे त्यांच्या वडिलोपार्जित त्यांचं शॉप आहे, त्यांचं दुकान आहे आणि एक नावाजलेला परिवार, नावाजलेलं बॅकग्राऊंडमधनं शिवजीत येतात. मी काही वेळा शिवजीतनं पण बोलून आपल्याशी बोलायला, पण तो माणूस मिळणं. आता शिवजीतची तुझी ओळख कशी पहिल्यांदा झाली? शिवजीत माझ्याकडे आले ते अमेरिकेचा एक्सपोर्टर म्हणून. म्हणजे ते माझ्याकडे आलेत आणि त्यांना US ला आंबा एक्सपोर्ट करायचं होतं. तर जनरली तुम्ही जरी US ला किंवा कुठं जरी करताय तर तुम्हाला एवढं इंटरटेन तुमचाच कॉम्पिटिटर कोण करत नाही. तर मी त्यांना एक्सपोर्टसाठी खूप हेल्प केली US ला. त्यांच्याकडे क्लायंट होता, पण त्यांना हे माहिती नाही की आंबा परचेस कुठून करायचा, आंबा US ला ग्रेड काय, त्याच्यावर ट्रीटमेंट काय, डॉक्युमेंटेशन्स कुठले लागतात. तर त्यांच्या ह्या सगळ्या ऑपरेशन्समध्ये मी त्यांना माझाच आंबा असायचा किंवा मलाच एक्सपोर्ट करण्यासारखं मी त्यांना मदत केली. मग तिथं आमची शिवजीची आणि माझी बॉन्डिंग झाली. ती एक माझ्यासाठी परत लीडच म्हणली. आणि त्यानंतर मग आम्ही एखाद्याच विचाराचे पडतो. तर मग आम्ही तेव्हा आमची पार्टनरशिप नव्हती, फक्त आम्ही म्हणलं की आपण एक कंटेनर व्हेंचर टू व्हेंचर तुम्ही करत होता. एक इम्पोर्ट करून बघूयात कंटेनर. मग इराण आधी तरी आला, मिडल ईस्टचा भाग, गल्फचा, तर तिकडे आम्हाला अजिबात भरोसा नव्हताच. पण आम्ही ठरवलं की आपण इराणलाच जाऊ. तिथं जाऊ, आपल्या डोळ्यासमोर कंटेनर भरू आणि कंटेनर भरल्यानंतर पैसे देऊ. कारण की आमच्याकडं लीड्स होत्या तिकडच्या, पण आम्ही त्यांच्यावर भरोसा. आणि मग आम्ही विजाला अप्लाय केलेला की माझा विजा झाला नाही, माझ्या मित्राचा झाला. तो गेला इराणला. आम्हाला इराणमध्ये कुठं उतरायचं, कुठलं पोर्ट आहे हे काही माहित नाही. तिथं गेल्यावर आमची सुरुवात, म्हणजे तिथून मग परत त्या क्लायंटला फोन करणं, त्याने तिथं गेल्यावरती एंटरटेन करणंच बंद करून दिलं. अरे बापरे. मग तिथून पुढे आमची परत न्यू सप्लायर शोधायला जर्नी सुरू की इराणमध्ये एक पार्टनर तिकडे असताना तुम्ही नवीन आता तो इराणला गेलाय. तिथे गेल्यावर की आता आम्ही शोधतो की आपल्याला कोणतरी ॲपल देणारा पाहिजे.
एक्सपोर्टर पाहिजे इराणमधून. मग लकीली तिथं आम्हाला 1-2 मराठी माणसं मिळाली इराणमध्ये. ती ऑलरेडी तिकडे होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं ॲसिडिटीज आहेत आणि इथे तुम्हाला मिळतील. मग तिथं आम्ही गेलो. तिथं ॲक्च्युली जो गेलाय त्याला ॲपलच्या क्वालिटीच्या बद्दल काहीच माहिती नाही आहे. तुला माहिती होतं पण तुझा विजा नाही झाला. हा विजा नाही झाला. मग त्यांनी ज्या काही त्याचा अनुभव आहे त्याच्यावरती एक आम्ही कंटेनर भरला. तिथं तिथे सप्लायर आम्ही शोधले. त्यातला एक शॉर्टलिस्ट केला. एकाला घेतला आणि त्या एकाबरोबर आम्ही तो कंटेनर भरून मग तो इंडियामध्ये आणला. त्याला तिथं पैसे दिले. मग तो इंडियामध्ये आणला. तो कंटेनर आम्ही सेल केला इथं चांगल्या पैशामध्ये. तिथं आम्हाला कॉन्फिडन्स चांगला की आपण हे करू शकतो. आम्हाला मग आपण म्हणलं की चला दुसरा करूया कंटेनर. आम्ही दुसरा कंटेनर गेला आणि आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्ही डायरेक्ट कंटेनर करण्यापेक्षा तुम्ही व्हाया दुबई करा. का तर तुम्हाला कॉस्ट थोडीशी कमी पडेल आणि BRCचा एक इश्यू असतो. जर तुम्ही इराणबरोबर काम करत आहे तर तुम्हाला इराणला बार्टर सिस्टीम करावं लागतं. तसं नसेल करावं तर तुम्हाला एक वेगळा मार्ग आहे. मग आम्ही व्हाया दुबई म्हटलं की इम्पोर्ट करू आपण. आणि आम्ही जेव्हा व्हाया दुबई इम्पोर्ट केला तर ती जवळजवळ कंटेनर इथं इम्पोर्ट व्हायलाच जवळपास 60 दिवस लागले. म्हणजे इथे यायला ट्रान्झिट दिवस 60 दिवस झाला. कारण की दुबईमधून त्याला परत कनेक्टिंग व्हेसलच मिळाली नाही. आणि दुबईमध्ये कन्झम्पशन एवढं होतं की 10-10, 15-15 दिवस वेटिंगला असायच्या. आम्ही तो कंटेनर इथं मागवला. त्याला जवळपास 60 दिवस लागले. त्यामध्ये आम्हाला परत नुकसान झालं. खराब झाले असेल पूर्ण. खराब झाले ते बॉईल झाले. त्यामध्ये परत आम्हाला 7.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. मग परत तिथून तो आमचं म्हणजे तिथं एक बॅड लक ठरलं आम्ही की बाबा ठीक आहे. पण आम्हाला ट्रेड कळालं की इराणमधून जाऊन आपण असं करू शकतोय. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण हे परत आमच्या नॉलेजमध्येच आलं की बाबा हा लर्निंगला आपल्याला एक वेळ आता इथून पुढे जाऊयात. मग हे पाठीमागचं वर्ष आम्ही कमीत कमी 30 कंटेनरचा ठरवलं होतं. 2023-24 हा 23-24 गेला. त्यानंतर 24-25 आत्ताचा. तर मग आम्ही ठरवलं की आपण इम्पोर्टचं काम आपलं आहे. म्हणजे इराण जाता आमच्यासाठी खुलं चालतं. आम्ही US ला मँगो एक्सपोर्ट करत होतो, लंडनला करत होतो आणि ग्रेप्स करायचो मलेशियाला. हे 3 आमच्या गोष्टी होत्या. आणि त्यानंतर आता इम्पोर्टचं काम. मग आम्ही ह्यावर्षी टार्गेट ठेवलं की कमीत कमी 30 कंटेनर आपण इम्पोर्ट करू. आमचे लकीली ह्यावर्षी 72 कंटेनर आम्ही इम्पोर्ट केले. क्या बात आहे. आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे सेल सुद्धा केले. आणि आम्ही जेव्हा इम्पोर्ट करतो तेव्हा आमच्या दोघांपैकी तिकडे एक जण असतो. क्वालिटीसाठी आम्ही तिकडे जातो. आम्ही स्वतः आमच्या डोळ्यासमोर आम्हाला जो माल आवडेल तो आम्ही पॅक करायला लावतो आणि त्यानंतरच कंटेनर इकडे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं लोक एक 4-5 कंटेनर झालं की असं वाटतं झालं आपल्याला सगळं कळलं. आपण इथे ऑफिसमध्ये बसा, फोन करा, त्या समोरच्या सप्लायरला सांगा माल भर. तो सप्लायर पण एक पुढचे 5-6 कंटेनर व्यवस्थित भरतो आणि नंतर मग तो त्याचं हे दाखवतो. तर हे खूप शिकण्यासारखं आहे की एक जणाने तिकडे जर समजा एकच माणूस करत असेल तर मग जा तिकडे भरून घ्या समोरासमोर आणि घेऊन या. आता मग या ह्याच्यामध्ये टर्नओव्हर किती झाला? ह्याच्यामध्ये जवळपास इयर 24-25 मध्ये जवळपास आमचा टर्नओव्हर 8.5 ते 9 CRचा 8.5 ते 9 CRच्या आसपास. 8.5 ते 9 करोड रुपयाच्या आसपास. आणि सुरुवात जेव्हा केली होती 2021 साली त्यावेळेस किती भांडवल होतं? आता ऍक्च्युली भांडवल असं काही नव्हतं. माझ्याकडे जे पैसे होते ते डॉक्युमेंटेशनच्या साठीचेच पैसे तेवढेच. आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचे डॉक्युमेंटेशन बनवायचे लागतात 20-25 हजार रुपये तेवढे पैसे. आणि जे काय परत मला ज्या ट्रेडमधून आलेले ते परत रिइन्व्हेस्ट केले तेवढेच पैसे त्याच्यावरतीच मी स्टार्ट केलं होतं. पण एक कळलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्याकडे भांडवल खूप पाहिजे जर तुम्ही ॲग्रिकल्चर आणि याच्यामध्ये काम करताय. कारण की ह्याचे व्हॉल्युम्स खूप मोठे राहतात. कंटेनरची 20-20, 24-24 टनाचे कंटेनर जातात अख्खे. तर तुम्हाला त्यासाठी व्हॉल्यूम तर लागणारच. म्हणजे याच्यात 2-3 फॅक्टर आहेत. म्हणजे तू म्हणतो ते पण बरोबर की भांडवल हवं. एक तर मला असं वाटतं की तुम्हाला शेतीची समज असायला हवी. एक्झॅक्टली. म्हणजे जर पुण्यातल्या IT मध्ये काम करणारा मुलगा बोलला की मला एक्सपोर्ट करायचा आहे कांद्याचा आणि माहीत नसेल की कांदा उगवतात कसं, तर त्यांनी सगळ्यात पहिले मला असं वाटतं जाऊन बघावं की कांदा उगवला कसा जातो, तो शेतकरी काय करतो, ते काम कसं केलं जातं. तर ते एक नाळ जोडली जाऊ शकते. नाहीतर फक्त लोक मला अनेक वेळा सांगतात की सर तुमचे व्हिडिओ आम्हाला कांद्याचे एक्सपोर्टचे दिसले म्हणून आम्ही कांदा एक्सपोर्ट करतो. सो असं कधी नाही होऊ शकत. मला पण बरीच लोक मिळतात आता ह्या इंडस्ट्रीत असल्यामुळं आणि म्हणतात की 10 जणातला 9 जण मला हे विचारतात की ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट कसं करायचं किंवा काय.
आता माझं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर होतं आणि मला ऑपॉर्च्युनिटीज ह्याच मिळत गेल्या. पण मी आजही म्हणतो, जर मला फार्मास्युटिकलमध्ये जायची जर संधी मिळाली तर मी हे सोडून तिकडे जायला तयार आहे. कारण की माझं बॅकग्राऊंड नाही आहे फार्मास्युटिक्स किंवा फार्माचं किंवा टेक्स्टाईल जरी असेल, स्कोप इकडे सुद्धा भरपूर आहेत. आणि इकडे असं नाही की तुम्ही कुठले प्रोडक्ट पाठवलं खराब होणार आहेत किंवा त्याला एक ठराविक शेल्फ लाईफ आहे, पण ती खूप मोठी आहे. मोठी आहे. म्हणजे जवळपास 5-6 महिने किंवा मेडिसिन खराब नाही होणार. पण ॲग्रिकल्चरमध्ये तसं नाही आहे. तर तुमचा माल 3-4 दिवस किंवा आंब्याची शिपमेंट 2-3 दिवस जरी इकडे-तिकडे झाली ना, तरी समोरचा बाहेर आमची 50% डेबिट मारायला लागला आम्हाला. असं राहतं. त्याच्यासाठीच तो प्रोडक्टचा रिसर्च इम्पॉर्टंट Research. की त्याचे शेल्फ लाईफ किती आहे, काय त्याचे स्टोरेज काय म्हणतात टेम्परेचर असले पाहिजेत. सो त्यासाठी तो प्रोडक्ट रिसर्च कामाला येतो. खूप कामाला आहे. सो पहिलं वर्ष पैसे 20-25 रुपये, येस. 20-25 बिझनेस चालू केला. नेक्स्ट इयर 1.5 करोड. 1.5 करोड. नंतर मग रिचार्ज करायला पैसे नव्हते अशी वेळ, आणि तिकडनं आता यावर्षी 8.5 करोड. आता नेक्स्ट इयरचं टार्गेट काय? आता येणाऱ्या वर्षी आता असं झालंय की आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये जेवढे ही ट्रेड फेअर होतात, इंटरनॅशनल असतील, नॅशनल असतील, आम्ही एकही सोडत नाही. ओके. सोडत नाही म्हणजे पार्टिसिपेट करता की व्हिजिट करता? व्हिजिट करतो आम्ही. व्हिजिट करतो, पार्टिसिपेट शक्य असेल तर पार्टिसिपेट करतो. आमची फर्म आहे गुरुदत्त इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड. त्या नावाखाली आम्ही जितक्या जणांना रिच आउट होता येईल आम्हाला, तितक्या जणांना रिच आउट होतो आम्ही. हाँगकाँगला जर ट्रेड फेअर असेल किंवा फ्रूट अट्रॅक्शन म्हणून स्पेनला मॅड्रिडला जो ट्रेड फेअर आहे किंवा रशियाला असतो, ते सगळे ट्रेड फेअर आम्ही अटेंड करतो. तिथे जे माणसं आम्हाला हाँगकाँगला भेटली तीच माणसं परत आम्हाला तिकडे भेटतात. अशी बरीच माणसं जी ह्या ट्रेडमध्ये किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये सिरियस आहेत खूप, ती तिकडे आलेले असतात. आणि त्यामुळे रिच आउट झाल्यामुळे आमचे नेटवर्क इतके बनले जातात. तर ह्या वर्षीच आमच्याकडं आत्ता काम एवढं आहे की ते आम्ही म्हणजे हे करू शकत नाही, आम्ही ते कन्झ्युम करू शकत नाही, एवढं आम्हाला काम आहे. म्हणजे मार्केटची सुद्धा तेवढी नीड आहे, इंडियन मार्केटची. आणि समोरून सुद्धा आम्हाला एवढा सप्लाय आहे की आमचं टार्गेट ह्या वर्षी साधारणपणे एक 250 ते 300 कंटेनर इम्पोर्ट करण्याचं आहे. म्हणजे आणि साधारण आम्ही 50 CR टर्नओव्हर क्रॉस करू. आणि एक्सपोर्टचा काय प्लॅन आहे? एक्सपोर्टचा जर आम्हाला इम्पोर्ट करायचा तर आम्ही बार्टरमध्ये काम करतो इराणशी. आम्ही बनाना पाठवतो आणि त्याच्या अगेन्स्ट आम्हाला ॲपल येतात. मँगोचं इथं मँगो आम्ही US करतो किंवा युरोपशी करतो. मँगोमध्ये मी 2 प्रकारे काम करतो. म्हणजे मी जे न्यू कमर्स एक्सपोर्टर्स आहेत किंवा जे एक्सपोर्टर पण आहेत, ज्यांना मँगोची फिजिओलॉजी एवढी माहीत नाही आहे किंवा मँगोच्या क्वालिटीचा विषय, तर मी त्यांना सप्लाय करतो मँगो. तर ही माझा वेंचर खूप मोठा चालू आहे. म्हणजे एक्सपोर्ट अलाइड बिझनेसेस तुझ्या तो क्रिएट होत चाललेले. मँगो सप्लाय सुद्धा आणि एक्सपोर्ट सुद्धा हे. आणि ह्या वर्षी आम्ही युरोपला सुद्धा ग्रेप्स टार्गेट करतो. आम्हाला रिक्वायरमेंट्स आहेत आणि आम्ही नेदरलँड्सला यावर्षी ग्रेप्स चालू करतो एक्सपोर्ट करायला. ओके. सो आता या सगळ्या जर्नीमध्ये मी माझा 50 करोडचं यावर्षी टार्गेट आहे. येस. पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे बघतो स्वतःला? आम्ही 2 गोष्टीमध्ये आम्हाला कळलंय की इंडियामध्ये काही प्रोडक्ट असतात त्याला इम्पोर्टला खूप स्कोप आहे. तर त्या ठराविक प्रोडक्टमध्ये आम्ही टॉप मोस्ट इम्पोर्टर म्हणायचं म्हणतोय. आणि असं नाही की आमचा एक्सपोर्टवरती फोकस नाही, की आमची सुरुवातच एक्सपोर्टमधून झालेली आणि मी ह्या इंडस्ट्रीत येण्यामागचं एक्सपोर्टच कारण आहे. तर एक्सपोर्ट हे आमचा बनाना, मँगो आणि ग्रेप्सला घेऊन खूप मोठं ॲग्रिकल्चरमध्ये अजून काय पिव्हिट करायचं? ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा प्लॅनिंग आहे. आता येणाऱ्या वर्षांमध्ये आम्ही याच्यामध्ये बघतोय, आयुर्वेदामध्ये बघतोय. कारण की इंडिया इज द ओनली सप्लायर आयुर्वेदा. तर आयुर्वेदामध्ये खूप मोठी ग्रोथ आहे आणि खूप मोठं मार्केट आहे. आम्हाला आमचे समोरच्या ज्या पार्टीज आहेत, ज्या इंडियन्स आहेत आमचे बाहेर, त्याच सांगतात की इतकी रिक्वायरमेंट आहे पुढं. तर आम्ही तिकडं थोडंसं आमचं लक्ष द्यायचं म्हणतोय आयुर्वेदामध्ये. सो 5 वर्षामध्ये किती? 100-500 करोड? डेफिनेटली 500 करोडचं टार्गेट आहे. सो तर या सगळ्या जर्नीमध्ये मी माझा आता एक थोडासा स्वार्थाचा प्रश्न विचारतो. उद्यमी महाराष्ट्राचा रोल काय आहे असं वाटतं तुला? ॲक्च्युली मला हे एवढं इझी आहे, म्हणजे काम करण्याच्या आधी इझी वाटत होतं. पण ही इंडस्ट्री थोडीशी ट्रिकी आहे, म्हणजे अवघड तर आहेच. पण ह्या इंडस्ट्रीबद्दल मला माहितीच झालं नसतं जर तुम्ही मला मिळाले नसते किंवा उद्यमी महाराष्ट्र मला मिळालं नसतं.
उद्यमी महाराष्ट्र मिळाल्यामुळे मला एक दिशा मिळाली की हे एक क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रात आपण काम करू शकतो आणि काहीतरी मोठं करू शकतो. आणि मला पहिल्यापासूनच काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती की काहीतरी आपल्याला मोठं केलं पाहिजे. उद्यमी महाराष्ट्रामुळे मला एक दिशा मिळाली की एक्सपोर्ट इम्पोर्ट ही इंडस्ट्री नोंद झाली आणि त्यात मी पॅशनेटली वर्क केलं आणि त्यामुळे मला हे पॉसिबल झालं. स्वतः ज्या लोकांना नवीन यायचं म्हणजे तू 2021ला ज्या ठिकाणी होतास त्या ठिकाणी आज अनेक लोक आहेत किंवा एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे किंवा व्यवसाय चालू करायचा आहे. स्वप्न असतील की मला पण 100 करोडचं टर्नओव्हर करायचं आहे, 50 करोडचं टर्नओव्हर करायचं, पण भीती असते. तू ती अख्खी जर्नी गेल्या 4-5 वर्षामध्ये जी जगलायस. सो ज्यांना नवीन यायचं आहे या इंडस्ट्रीमध्ये त्या लोकांना काय सांगशील? सगळ्यात महत्त्वाचं आहे नॉलेज. विदाऊट नॉलेज जर तुम्ही आलात तर सगळ्यात पहिल्यांदा विदाऊट नॉलेज असतं तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. ते पण जर तुम्ही सस्टेनेबल राहिलात तर तुम्ही सक्सेसफुल होईल. मला म्हणायचं आहे की तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्चमध्ये जा. सगळ्यात पहिल्यांदाच रिसर्च हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला जर कळते की येणाऱ्या ह्या वर्षी ह्या प्रोडक्टमध्ये खूप ग्रोथ होणार आहे किंवा रिच आहे तर तुम्ही तो आधी रिसर्च करा. तिथं वेळ घालवा, तिथं तुमचा वेळ जाऊ दे रिसर्चमध्ये आणि त्यानंतर मग तुम्ही ट्रेड चालू करा. काय होतं की समजा एखाद्या वर्षी एखाद्या ठिकाणी ड्रॉट पडतो, दुष्काळ आहे आणि त्यामुळे ती जी कंट्री जी एक्सपोर्ट करत असते फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर, तर आता ग्रेप्समध्ये जर आपलं कॉम्पिटिशन कोण असेल तर ते साऊथ आफ्रिका आहे ग्रेप्समध्ये. तर साऊथ आफ्रिकेत समजा दुष्काळ पडला तर इंडियन ग्रेप्सला खूप मागणी आहे. ते तुम्हाला जिओ पॉलिटिक किंवा थोडासा रिसर्च केल्यानंतर कळतं. तर हे रिसर्च तुम्ही करा आणि त्यानंतर पुढे टार्गेट करा की काय करायचं आहे वगैरे असं. रिसर्च हा पार्ट खूप महत्त्वाचा राहतो. तुम्ही तिथे वेळ घालवा. जर तुम्ही नवीन आहेत तिथं तुम्हाला रिसर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिसर्च सांगून जाईल की इथं ऑपॉर्च्युनिटी आहे आणि इथं काम करा. आणि माझा शेवटचा प्रश्न, एक मराठी म्हणून जेव्हा तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जातोस म्हणजे आपण महाराजांच्या याच्यातले की आपण आटकेपार झेंडे लावणं गरजेचं, त्या लाटकेपार झेंडे तू लावतोयस, तर काय वाटतं मराठी म्हणून आपण जेव्हा या इंटरनॅशनल मार्केटमध्ये रिप्रेझेंट करतो, आपण भारताला रिप्रेझेंट करतोच पण त्याचबरोबर महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो आणि तुझं कम्प्लीट तुझं सप्लाय महाराष्ट्रात नाही. कसं वाटतं तुला? खूप प्राऊड फील होतं ॲक्च्युली आणि मला असं वाटतं की मराठी माणसामध्ये खूप पोटेन्शियल आहे. मी मराठीला असं मराठी माणूस किंवा असं थोडंसं कमी आहे किंवा अजिबात असं घेत नाही. मराठी माणूस म्हणजे खूप ते आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि आपण खूप लकी आहोत की आपण मराठी आहोत. कारण की आपण महाराष्ट्रात आपल्याला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आज महाराष्ट्रात सगळ्यात जर इंडियामधून जर टॉप मोस्ट जर कुठलं स्टेट असेल तर ते महाराष्ट्र आहे. मुंबईचा जर तुम्ही इकॉनॉमी जर जी बघितली जरी सगळ्यात आपल्या भारतात जर सगळ्यात जास्त इकॉनॉमी जी आहे ती मुंबईची असेल तर ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडं आहेत. मराठी माणसामध्ये खूप पोटेन्शियल आहे. तो सगळं काही करू शकतो. फक्त तो कमी नाही आहे कुठं असं म्हणजे अंडर एस्टिमेट करू नये असं मला वाटतं मराठी माणसाने स्वतःला. खूप पोटेन्शियल आहे मराठी तो माणसात. एक मेजर रोल आहे की आपण आपल्यालाच कमी हत्तीसारखं आहे की स्वतः ताकदीची हे नाही. ग्रेट मयूर, थँक्यू व्हेरी मच. आय एम शुअर की या इंटरव्ह्यूमुळे अनेकांना ऊर्जा मिळेल तुझा म्हणजे स्वतःचा बिझनेस चालू करण्याची. सो त्याबद्दल थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला अभिमान वाटतो की मी ज्याला व्यवसाय करायला सांगितलं त्यांनी केला, तो आज 50 करोडचं टार्गेट ठेवतोय, 100 करोडकडे 500 करोडकडे जातो. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्स. सो पहिलाच इंटरव्ह्यू मयूरबरोबर करण्याचं कारण हे होतं की मयूरची अख्खी जर्नी मी जवळून बघितलेली आहे आणि ह्याला तुम्ही पॉडकास्ट म्हणा, इंटरव्ह्यू म्हणा, ह्याला काय म्हणायचं ते महत्त्वाचं नाही. कारण पॉडकास्ट म्हटलं की लोकांना असं वाटतं की एक छोटीशी खोली आणि त्या खोलीमध्ये 2 माणसं बसून गप्पा मारतात. मला ते करायचं नव्हतं म्हणून मी ऑल द वे मुंबईवरनं कराडमध्ये आलो. मी आत्ता कृष्णाघाटी उभा राहून तुमच्याशी मयूरबरोबर बोललो आणि ह्याचा फोकस एकच होता की जे लोकांनी माझ्याकडनं बिझनेस करण्याचा विचार केला, माझ्याकडनं शिकण्याचा विचार केला, त्यांनी ते बिझनेस केलेत. आणि ही सिरीज मी करतोय की ज्यांनी व्यवसाय चालू केले माझ्याकडनं शिकून, माझ्याकडनं गायडन्स घेऊन, माझी मेंटरशिप घेऊन त्यांच्यापर्यंत मी पोहोचेन. आजपर्यंत असं झालं की मला भेटायला हे सगळे येत होते, पण आता मी या सगळ्यांपर्यंत भेटायला जाईन. असे अनेक सिरीजमध्ये जेवढे लोक माझ्याकडनं सक्सेसफुल झालेत असं त्या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज करण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की या पूर्ण पॉडकास्टमध्ये
या पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला काय व्हॅल्यू मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय व्हॅल्यू मिळाली, तुम्हाला काय याच्यातनं प्रेरणा मिळाली मयूरच्या आयुष्यातनं किंवा मयूरनी जे त्याची स्टोरी सांगितली त्यातनं. आणि अजून असेच इंटरव्ह्यूज मी करावे असं जर वाटत असेल तर तेही देखील सांगा. आणि आपण पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये भेटूया. पुढचा जो व्यक्ती या इंटरव्ह्यूमध्ये येणार आहे त्याची पण जर्नी इन्स्पिरेशनल आहे, कारण माझ्यासाठी सगळ्यांनीच माझ्याकडनं शिकून त्यांचे बिझनेस उभे केलेले आहेत. त्यामुळे माझं त्यांच्याबरोबरचं असणारं नातं हे भावासारखं आहे किंवा भाऊ बहिणीसारखं आहे. मी कधीच ते गुरु शिष्याचं नातं बोलण्यात पण मी मोठा नाही आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जर्नी चालू करण्याची प्रेरणा एकच होती, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचं ते वाक्य की सर्वांचं पोटाचं लावणे आहे, ते वाक्य मी जगण्याचा प्रयत्न करतो आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही देखील ते जगावं. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.